गोखिवरे रेंज नाका लवकरच कोंडीमुक्त, चौकी व 22 वृक्ष स्थलांतरित होणार. वसई पूर्वेतील नागरिकांना मोठा दिलासा. सकाळ संध्याकाळ जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या वसई पूर्वेतील हजारो वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गोखिवरे रेंज नाका परिसरात वर्षानुवर्ष नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहणारी वाहतूक कोंडी अखेर दूर होण्याच्या मार्गावर असून रस्त्याच्या कडेला असलेली वन विभागाची चौकी, 22 मोठे वृक्ष तसेच अन्य अतिक्रमणे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठवड्याभरातच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. गोखिवरे रेंज नाका परिसरात सातिवली फाटा, वसई फाटा आणि अंतर्गत रस्ते असे 3 प्रमुख मार्ग एकत्र येतात. मात्र रेंज नाक्याजवळील रस्त्याचा भाग अत्यंत अरुंद असल्याने येथे वाहनांची अक्षरशः कोंडी होत असून हा परिसर वाहतूक जामचे केंद्र बनला आहे. कार्यालयीन वेळेत, शाळा कॉलेजच्या वेळेत आणि सण उत्सवाच्या काळात नागरिकांना तासनतास रांगेत अडकून राहावे लागत होते. महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसवूनही ही कोंडी सुटलेली नव्हती. त्यामुळे जनतेचा संताप वाढत चालला होता. या गंभीर प्रश्नाकडे जुलै 2025 मध्ये आमदार विलास तरे यांनी बैठकीत लक्ष वेधले होते. त्यानंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गणेश नाईक यांनी चौकी, वृक्ष स्थलांतर आणि अन्य अतिक्रमणे हटविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वन विभाग व वसई विरार महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोखिवरे रेंज नाक्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी बाधित होत असलेल्या 22 वृक्षांच्या स्थलांतरासाठी महापालिकेकडून 1,08,897 रुपये इतका निधी वन विभागाकडे जमा करण्यात आला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले की आठवड्याभरात चौकी व वृक्ष स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या निर्णयामुळे गोखिवरे रेंज नाका परिसरातील सकाळ संध्याकाळची भीषण वाहतूक कोंडी दूर होणार असून हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि मानसिक त्रास वाचणार आहे. दररोज उशिरा ऑफिसला पोहोचणे, रुग्णवाहिका अडकणे, विद्यार्थ्यांचा खोळंबा होणे असा जो त्रास वसईकर वर्षानुवर्ष सहन करत होते त्यातून अखेर मुक्तता मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गोखिवरे रेंज नाका कोंडीमुक्त झाल्यास केवळ वाहतूकच नव्हे तर वसई पूर्वेतील नागरिकांचे दैनंदिन जीवनही अधिक सुसह्य होईल अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात व्यक्त होत आहे.